नैसर्गिक सौंदर्याचे स्वाभाविक वर्णन, मानवी जीवनाच्या विविध भावछटा, ग्रामीण जीवनाची यथार्थ वास्तवता आणि सर्व कथांच्या उत्तरार्धात लीलया होणार मानवतावादी उदात्तीकरण हे आबासाहेब घावटे यांच्या सर्व कथांचे स्वाभाविक वैशिष्ट्य आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक दत्ता गोसावी यांनी व्यक्त केलंय। ते श्री आबासाहेब घावटे लिखित लावण्य या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शी आणि कवी कालिदास मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला होता। या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी बार्शी शाखेचे अध्यक्ष श्री पा न निपाणीकर हे होते। कार्यक्रमासाठी प्राचार्य चंद्रहंस गंभीर, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी श्री अशोक खुळे, मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे हे प्रमुख उपस्थित होते। सत्कार मूर्ती आबासाहेब घावटे आणि जयश्री घावटे व्यासपीठावर विराजमान होत्या। पुढे बोलताना दत्ता गोसावी म्हणाले, श्री आबासाहेब घावटे हे अष्टपैलू लेखक, प्रसिद्ध कवी आणि बालकथा लेखक आहेत। त्यांच्या साहित्यामध्ये स्वाभाविकपणे संवेदनशीलता आणि गाभा आहे। लावण्य हा कथासंग्रह त्यांना श्रेष्ठ साहित्यिकांच्या श्रेणीत स्थान देईल, असं ते म्हणाले। संत तुकारामांच्या अनेक ओव्यांचा संदर्भ देत त्यांनी लावण्य कथासंग्रहाच्या श्रेष्ठत्वाची तुलना संत साहित्यासोबत केली। या प्रकाशन समारंभामध्ये कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले। कार्यक्रमात श्री अशोक खुळे, प्रताप जगदाळे आणि प्राचार्य चंद्रहंस गंभीर या मान्यवरांची समायोजित भाषणे झाली आहे। आबासाहेब घावटे यांच्या साहित्याचा समावेश महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या शालेय अभ्यासक्रमात आहे। तसेच त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून सर्व मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दामध्ये उल्लेख केलाय।